नमस्कार. आज आपण पद्मपुराणातील एक खूपच विलक्षण कथा ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका महान संताची, त्यांच्या तपश्चर्येची आणि एका अशा अनपेक्षित प्रवासाची जो त्यांना थेट नरकाच्या दारात घेऊन गेला. पण या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी ना एक खूप मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे एका चांगल्या कर्मामुळे लाखो पापांचा नाश होऊ शकतो का? खरंच? चला तर मग या कथेच्या खोलात शिरूया आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवून शोधूया. तर या कथेचा पाया आहे माघ स्नान. आता माघ स्नान म्हणजे काय? तर माघ महिन्यात अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेले एक पवित्र स्नान. असं मानलं जातं की या स्नानाने प्रचंड पुण्य मिळतं. म्हणजे बघा, ही फक्त शारीरिक शुद्धी नाहीये, तर आध्यात्मिक उन्नतीचे खूप मोठं साधन आहे. चला तर मग आता भेटूया या कथेच्या मुख्य पात्राला. त्यांचं नाव आहे महात्मा पुष्कर, एक अत्यंत सद्गुणी आणि पुण्यवान तपस्वी. तर हे जे महात्मा पुष्कर होते ना, ते नावाप्रमाणेच अगदी कमळासारखे निर्मळ मनाचे होते. भगवान विष्णूंचे तर ते परमभक्त होते. वेद आणि शास्त्र यात अगदी पारंगत, आणि त्यांच्यासाठी परोपकार हाच खरा धर्म होता. अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्याकडे इतकं पुण्य साठलेलं होतं की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि हे पुण्य कसं साठवलं? तर अनेक वर्ष त्यांनी माघ स्नानाचं अत्यंत कठीण असं व्रत पाळलं होतं. विचार करा, कडाक्याच्या थंडीत पहाटेच्या अंधारात नदीच्या त्या थंडगार पाण्यात स्नान करायचं. असं करून त्यांनी जणू पुण्याचा एक डोंगरच उभा केला होता. पण कथेमध्ये नेहमी एक वळण येतं नाही का? त्यांच्याही आयुष्यात एक असं वळण आलं जिथे त्यांचा हा पुण्यप्रवास एका अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर एका भयाण दिशेने सुरू झाला. झालं असं की महात्मा पुष्कर तीर्थयात्रेला निघाले होते. पण काही दिवसांनी ते एका निर्जन वाटेवर भरकटले आणि मग अचानक सगळं वातावरणच बदलू लागलं. आकाश एकदम काळं झालं, हवेत एक विचित्र प्रकारची दुर्गंधी पसरली आणि मग त्यांना ऐकू येऊ लागल्या अत्यंत भयान लाखो जीवांच्या किंचाळ्या. त्यांना कल्पनाही नव्हती, पण ते नकळतपणे अशा ठिकाणी पोचले होते जिथे प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता केला जातो. हो, यमलोकात, अगदी नरकाच्या प्रवेशद्वारावर. आणि तिथे त्यांनी जे पाहिलं, तिथे एक नदी होती, पण ती पाण्याची नव्हती. ती होती रक्त आणि पू यांनी भरलेली वैतरणी नदी. आणि त्यात काय तरंगत होतं? तर मानवी हाडं, केस. अरे देवा! हे दृश्य पाहून तर त्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. आणि यमलोकात कर्माचा न्याय कसा असतो माहितीये? अगदी स्पष्ट. जसं कर्म तसं फळ. प्रत्येक पापासाठी एक ठरलेली शिक्षा आहे. उदाहरणार्थ बघा, जे निष्पाप जीवांची हत्या करतात त्यांना कुंभीपाक नावाच्या नरकात उकळत्या तेलात तळलं जातं. जे ज्ञानाची म्हणजे वेदांची निंदा करतात त्यांना असिपत्रवनात तलवारीसारख्या धारदार पानांनी कापलं जातं. जे परस्त्रीवर वाईट नजर टाकतात त्यांच्यासाठी अंधतामिश्रचा कधीही न संपणारा अंधार आहे. आणि जे स्वार्थी असतात, गरजूंना मदत करत नाहीत, त्यांना रावराव नरकात क्रूर जीव जिवंत फाडून खातात. म्हणजे बघा, प्रत्येक कृतीचा परिणाम हा ठरलेलाच. आता हे सगळं बघून महात्मा पुष्करांसारख्या संत माणसाचं काय झालं असेल? त्यांचं कोमल हृदय अक्षरशः पिळवटून निघालं. आणि त्याच क्षणी त्या भयान ठिकाणी त्यांनी एक असा निर्णय घेतला जो यापूर्वी कधीही कोणी घेतला नव्हता. तेवढ्यात एका पापी जीवाची नजर त्यांच्यावर पडली आणि तो कळवळून ओरडला, हे महात्मन, आम्हाला वाचवा. तुमच्या केवळ उपस्थितीने आमच्या शरीराची होणारी जळजळ शांत होत आहे. ही यातना आता सहन होत नाही. आता पुष्करांसमोर एक मोठा धर्मसंकट उभं राहिलं. दोन अतूट नियम एकमेकांसमोर उभे होते. एक होता कर्माचा कठोर नियम, जो म्हणतो की जे केलंय ते भोगावं लागणारच. आणि दुसरा होता त्यांच्या हृदयातला करुणेचा नियम, जो त्यांना सांगत होता की एका निस्वार्थ कृतीने नशीब बदलू शकतं. आपलं पुण्य या जीवांची मुक्ती ठरू शकतं. आणि मग पुष्करांनी एक धाडसी संकल्प केला. त्यांनी आपल्या कमंडलूतील पवित्र पाणी उंजळीत घेतलं, आपल्या संपूर्ण आयुष्यात मिळवलेलं माघस्नानाचं सगळं पुण्य आठवलं आणि मोठ्या आवाजात घोषणा केली, मी माझं सर्व पुण्य या नरकातील जीवांना अर्पण करत आहे. आणि असं म्हणून त्यांनी ते पाणी जमिनीवर सोडलं. आपला संकल्प, आपला त्याग त्यांनी पूर्ण केला. आणि संकल्प पूर्ण होताच त्याच क्षणी एक असा चमत्कार घडला की तो पाहण्यासाठी स्वर्गातील देवसुद्धा खाली उतरले. अगदी एका क्षणात असिपत्र वनातल्या त्या धारधार तलवारींची सुंदर फुलं झाली. कुंभीपाकातलं ते खळखळत उकळणारं तेल सुगंधित चंदन लेप बनलं. आणि नरकातली ती असह्य यातना थेट मुक्तीमध्ये बदलली.
बघता बघता त्या सर्व जीवांची विद्रूप शरीरं गळून पडली आणि त्या जागी त्यांना चतुर्भुज असं दिव्य रूप मिळालं. त्यांच्या अंगावर दागिने आले, मुकुट आले, आकाशातून दिव्य विमानं खाली आली आणि ते सर्व मुक्त झालेले जीव महात्मा पुष्करांचा जय जयकार करत वैकुंठाकडे निघाले. विश्वास बसणार नाही, पण संपूर्ण यमलोक रिकामा झाला. तर मग या अद्भुत कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? यात कर्म, करुणा आणि आपल्या निवडीच्या शक्तीबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा दडलेला आहे. या कथेतून आपल्याला 4 मुख्य गोष्टी समजतात. पहिली, कर्म अटळ आहे, त्यातून सुटका नाही. दुसरी, निस्वार्थ करुणेमध्ये इतकी ताकद आहे की ती कर्माची बंधनंसुद्धा तोडू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या चांगल्या कर्मांचं फळ म्हणजे पुण्य इतरांच्या कल्याणासाठी दान करता येतं. आणि चौथी, अर्थातच माघस्नानाचं सामर्थ्य किती अफाट आहे हे तर दिसलंच. ही कथा खरं तर आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये, तर जागं करण्यासाठी आहे. ती आपल्याला एक साधी पण महत्त्वाची गोष्ट आठवून देते की स्वतःसाठी तर जगात प्रत्येकजण जगतो, पण खरी महानता ती दुसऱ्यांसाठी जगण्यात आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. जर दुसऱ्याच्या पुण्याने इतक्या जीवांचा उद्धार होऊ शकतो, तर विचार करा आपल्या स्वतःच्या चांगल्या कर्मांनी आपण काय काय साध्य करू शकू.